जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी कुसगाव काले हा गट नव्याने अस्तित्वात झालेला या गटाच्या मी व माझ्यासोबत असलेल्या काले पंचायत समिती गणाच्या सीमाताई ठाकर तसेच कुसगाव बुद्रुक पंचायत समिती गणाचे नवनाथ भाऊ हरपुडे भारतीय जनता पार्टीचे आम्ही तिघही अधिकृत उमेदवार असून आजच्या या प्रचाराच्या निमित्तानं आपले पुणे जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री हे आपल्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिले। आपल्या मावळ तालुक्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, मावळ तालुक्याचे माजी सभापती एकनाथराव टिळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गुलाबराव वरगडे, प्रशांत ढोरे, माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर, माजी आमदार रुपलेखाताई ढोरे असे सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व समोर बसलेले आमच्या माता भगिनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, स्वागत करतो। आज या पवन मावळतील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जी माझी या जिल्हा परिषदच्या उमेदवारासाठी निवड केली, मी खऱ्या अर्थानं मनापासून या सर्व कार्यकर्त्यांच्या माता भगिनींच्या मनापासून आभार व्यक्त करतो। जी आपण आपली परंपरा कायम चालू ठेवली की आपल्या भागाचा उमेदवार आपण ठरवता आणि आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधी मी तडा जाऊन देणार नाही। भविष्य काळात कायम आपली सेवा करीत राहील, आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत राहील, आपल्याला कुठल्याही अडचणींना आपल्याला मी एक साथ देणारा कार्यकर्ता आहे, जीवाला जीव देणारा कार्यकर्ता आहे, आपल्या सर्व सुखदुःखात आपल्या सोबत कायम बरोबर राहील। आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। मी 2012 ते 17 साली जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती। आमच्या कुसगाव वाकसई या गटातून निवडून आलो असताना त्या भागात आमच्या भागात कधी जिल्हा परिषदचा निधी माहीत नव्हता। तो माझ्या रूपानं अनेक गावात अनेक वाड्या वस्त्यावर अंतर्गत रस्ते असू, गटर योजना असू असा मोठ्या प्रमाणात मी त्या ठिकाणी विकास केला आणि खांडशी आणि नेसाव्यासारख्या ठिकाणी 2 मोठ्या प्रमाणात बंधारे बांधले। अनेक गावात ज्या ठिकाणी स्मशानभूमी होत्या त्या ठिकाणी स्मशानभूमीचे शेड उभारले। अनेक माता भगिनींना लाभाच्या वैयक्तिक योजना पुरवल्या। पीठ गिरणी असो, शिलाई मशीन असो, मोठ्या प्रमाणात आमच्या भागात मी काम केलं। या कामाचीच पावती म्हणून ह्या भागातील लोकांनी मला स्वीकारलं आणि माझ्यावर विश्वास टाकला। येणाऱ्या काळात जो आपण विश्वास टाकला 5 तारखेला जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं आणि पंचायत समितीचं मतदान होणार आहे। आपण 5 तारखेला मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपला जिल्हा परिषदचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद पाठवावं अशी मी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो। आणि निवडून आल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत आपले माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे हे काम करत आहेत। बाळाभाऊ भेगडेंच्या नेतृत्वाखाली आपण या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। केंद्र सरकारमध्ये आदरणीय मोदीजींचं अतिशय चांगल्या प्रमाणे काम चालू आहे। त्या ठिकाणी आपले नामदार मुरलीधर मोहोळ अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण मावळ तालुक्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणू। हा मावळ तालुक्यातील पवनानगर हा भाग तसा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग आहे। या भागात जर पर्यटन वाढले तर आमच्या माता भगिनींना, आमच्या युवकांना रोजगार वाढेल। यासाठी बाळाभाऊंच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, मुरलीधर मोहोळ साहेबांच्या माध्यमातून आपण या भागाचा विकास करणार आहोत। मी या ठिकाणी जास्त काही बोलत नाही, ऊन खूप झालेले आहे। आमच्या माता भगिनी सर्वजण या ठिकाणी उन्हात बसलेले, मी सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो।
आणि आपण येणाऱ्या निवडणुकीत आमच्या तिन्ही उमेदवारांना आपण एक मतदान रूपी आशीर्वाद देऊन मोठ्या प्रमाणात निवडून आणावे अशी मी आपल्यास नम्र विनंती करतो. धन्यवाद.